नमस्कार, मी श्यामल साबळे. स्वागत आहे तुमचं MC न्यूजचा माझा प्रभाग माझं विजन या विशेष कार्यक्रमामध्ये. आज आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये. आपल्यासोबत भाजपाचे काही 3 अधिकृत उमेदवार आहेत. तर नमस्कार सर, काय सांगणार? माझं नाव भगवान धोनीराम गायकवाड. मी मधून उमेदवार आहे, SC कॅन्डिडेट. आता सध्या महापालिका निवडणुकीसाठी जोरदार फाईट सुरू आहे. प्रथमच भाजप या भागामध्ये उतरतंय, हात घालतंय. तर काय सांगणार, कसं वातावरण दिसतंय भाजपासाठी? भाजपामध्ये इकडं भाजप पहिल्यांदाच 25 वर्षामध्ये इकडं आलेलं आहे आणि आम्हाला तिघायला पण उमेदवारी घोषित केलेली आहे. त्यामुळं भाजप पहिल्यांदा आल्यामुळं इकडं सगळं आनंदित वातावरण आहे. इतक्या दिवस दुसऱ्या पक्षाला मतदान करत होते, पण आज भाजप या भागामध्ये आल्यामुळं भाजपाला 100% चान्सेस इथे निवडून येण्याचे. बरं ताई, तुमचं बऱ्याचदा नाव ऐकलं. गेले शिक्षण क्षेत्रामध्ये तुमचं मोठं काम आहे असंही ऐकण्यास आले. तर काय सांगणार, काय काम करता आणि कशी संस्था चालवता? नमस्कार, मी निर्मला प्रभाकर म्हस्के, प्रभाग क्रमांक 29मधून प्रभाग क्रमांक 29 क BJPचे उमेदवार म्हणून मी उभी आहे. तर माझा हा जो शिक्षण क्षेत्रामधला 30 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे, त्याच्यामध्ये मी मुलांचं करिअरच्या बाबतीत जास्त सांगू शकेल. कारण करिअरच्या बाबतीत मुलांना जे गरजेचं आहे, त्यांना वेगवेगळे जे स्किल डेव्हलपमेंटसाठी मी काही गोष्टी त्यांना सांगू शकते. ताई, तुम्ही आता सांगितलं की गेले 30 वर्षापासून तुमचा तगडा अनुभव आहे शिक्षण क्षेत्रामध्ये. तर आपल्या तरुणींसाठी काय नियोजन केलं आहे? आत्ताच मी बोलले की स्किल डेव्हलपमेंटसाठी मुलांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपण, जशा की त्यांच्यासाठी कुठल्या कुठल्या योजना आहेत, काही आपण त्यांच्यासाठी सेमिनार ठेवू शकतो. सरकारच्या काही गव्हर्मेंटचे की जे मुलं पैशाच्या अभावी काही शिक्षण घेऊ शकत नाही किंवा त्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही, अशा वेळेस त्यांच्यासाठी ज्या योजना आहेत, तर त्या योजनेची माहिती त्यांच्यापर्यंत मी पुरवू शकते. नमस्कार ताई. खरं तर तुमचं भरपूर नाव ऐकलं आहे की तुम्हाला राजकीय वारसा प्राप्त आहे. खरं तर आई वडील तर आणि तुम्ही नवख्या उमेदवार आहात, आईवडिलांच्या पावलावरती पाऊल देत आहात. कसं वाटतं? छान वाटतंय. नमस्कार, मी वंदना जनार्दन कांबळे देवकाते. मी प्रभाग क्रमांक 29 ब मधून उभा आहे. आई वडिलांचा वारसा असल्यामुळे मी माझ्या मनामध्ये इच्छा झाली की मी पण हा वारसा पुढे चालवावा. त्यात मी प्रामाणिकपणे हा चालवेल. तर सर, तुम्ही काय सांगणार, काय अजेंडा आहे महापालिका निवडणुकीसाठी? महापालिकेने ज्या काही योजना राबवल्या किंवा राबवतील शासन किंवा राबवेल, त्या योजना समाजापर्यंत कशा पोहोचतील त्याचा प्रयत्न करेल आणि सामाजिक ज्या काही समस्या अडचणी असतील त्या दूर करण्याचा पक्षाच्या मार्फत प्रयत्न करेल. स्थानिक पातळीवरती काय काय अडचणी आहेत, समस्या आहेत, ज्याला सामान्य नागरिकांना सामोरे जावं लागतं? कांचनवाडी, नक्षत्रवाडी जशी भाजी मंडई नाही, इथं संपूर्ण भाजी विक्रेते हे रोडला थांबतात. त्यांच्यासाठी अशी काही व्यवस्था करण्यात येईल का बाबा एका ठिकाणी भाजी मंडई या ठिकाणी उभारण्यात येईल. कारण ह्या भागामध्ये जास्त लोकसंख्या झालेली आहे. पहिल्यांदा काय 5-6 हजार होती, ह्या भागामध्ये जवळ 20-25 हजार लोकसंख्या आहे. तर त्यांना भाजी मंडईची अडचण येते. दवाखान्याची सुविधा नाही. दवाखाना 10-15 बेडचा जरी झाला इकडं, तर त्याची व्यवस्था गोरगरिबासाठी होईल, ती करण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही स्वतः एक महिला आहात आणि नवख्या उमेदवार आहात. खरं तर काय सांगणार, महिला सुरक्षिततेबाबत काय पावले उचलणार आहात? मी तर एक महिला असल्यामुळे मी महिलाच्या सुरक्षेसाठी कॅमेरे वगैरे लावण्याचा प्रयत्न करीन. इकडे महिला अशिक्षित असल्यामुळे त्यांच्यासाठी त्यांच्या मूलभूत गरजा काय आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही स्वतः एक महिला आहात, तर काय पावले उचलले पाहिजे सुरक्षिततेबाबत महिलांच्या? महिलांच्या सुरक्षतेबद्दल महत्त्वाचं म्हटलं तर त्यांचं आरोग्याच्या बाबतीत ज्या गोष्टी आहेत, तर त्यांच्यासाठी त्याची सुविधा आपण उपलब्ध करून देऊ शकतो किंवा त्याची माहिती आपण त्यांना देऊ शकतो किंवा आरोग्य केंद्र इथं जवळ असायला पाहिजे की जे साधारण जी लोकं असतात, महिला वर्ग, तर ह्या लोकांसाठी जे आजार आपल्याला विचारून येत नाही, तर हे आजार जे असतात तर महागडे औषधं असतात किंवा उपचार महागडा असतो, तर हे सर्वच लोक म्हणजे करू शकत नाही. म्हणून आरोग्य केंद्र जर जवळ इथं असेल तर त्यांचा फायदा नक्कीच त्या महिलांना होऊ शकतो. जसे की तुम्ही आत्ताच आरोग्याचा मुद्दा नेमकाच काढला आहे, तर आरोग्याच्या मुद्द्याबाबत सर तुम्ही काय सांगणार, कशी परिस्थिती या भागाची? दवाखान्याची व्यवस्था नसल्यामुळं कांचनवाडी, नक्षत्रवाडी ह्या प्रभागातून रेल्वे स्टेशन
किंवा शहरामध्ये जावं लागतं. इथं जर दवाखान्याची व्यवस्था असली, 10-15 बेडची जरी व्यवस्था असली तर ह्या लोकांना तिकडे जाण्याची गरज भासणार नाही. काय वाटतं तुम्हाला, काय अशी पावले उचलली पाहिजेत जे आरोग्यासाठी गरजेची आहेत? वैद्यकीय व्यवस्था इथं पाहिजे ह्या प्रभागामध्ये. सर, तुम्ही तुमच्या मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांनी हे आव्हान करणार, भाजप हा नवीनच 25 वर्षाचा पक्ष आलेला आहे. इथं सगळ्यांना मिळून भाजपला जर उमेदवारी दिली तर वरती केंद्रामध्ये सरकार आहे, महाराष्ट्र शासनामध्ये सरकार आहे, महाराष्ट्र आपल्या औरंगाबादमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून समाजाचे जे काही कामं होतील ते समाजापर्यंत पोहोचवण्यात येतील. सर, एक आणखी गोष्ट, जसं की यांचा राजकीय वारसा आपण पाहिला, तुमचा काय राजकीय वारसा किंवा काय सामाजिक कार्य आहे ते जाणून घ्यायला आवडेल. काय सांगणार? मी सरकारी कर्मचारी, निवृत्त कर्मचारी आहे आणि ह्या प्रभागामध्ये माझं सामाजिक कार्य आहे. समाजासाठी ज्या काही योजना असतील किंवा सामाजिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम त्यांच्यामध्ये सहभाग असतो आणि ज्या ज्या काही अडचणी असं नोकरी करीत असताना सगळ्या समजवण्याचा प्रयत्न करतो. माझा भाऊ नगरसेवक होता 2010 साली, त्यावेळेस सत्तेत असताना महापौर दुसऱ्या पक्षाचा होता, त्याच्यामुळं ते काही निधी इथपर्यंत पोहोचला नाही किंवा काम करण्याची हे संधी मिळाली नाही. आता ह्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, महाराष्ट्र शासनामध्ये मंत्री आहे, त्यांच्या माध्यमातून ज्या समाजाच्या काही गरजा आहे त्या सरकारच्या माध्यमातून आपण सांगून राबवू शकतो. त्या आणखी एक गोष्ट सर, की या भागामध्ये तुम्हाला तगडी फाईट द्यावी लागते. जसं आपण सुरुवातीला सांगितलं की भाजप इथे पहिल्यांदाच हात घालतोय आणि तुमच्या विरोधात अगदी धनशक्ती जनशक्तीचा सामना हा आहे, तर काय सांगणार? या भागामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. आम्ही सामान्य माणसं आहे. माझी पहिलीच वेळ नगरसेवकाच्या उमेदवारीला उभा आहे, पण माझ्या विरोधात पालकमंत्री यांचे चिरंजीव आहे. ठीक आहे, माझ्याकडं सामाजिक जन्मत आहे, त्यांच्याकडं काय मी हे नाही म्हणू शकत पैसे आहे का काय, हे काय त्यांच्याकडे असू शकतं, पण मी फाईट टप देणार आहे. या भागामधून समाज पाठीमागं आहे, समाजाच्या याच्यावरच मी निवडून येईल अशी मला आशा आहे. जसं की तुम्ही सांगितलं, ही तुमच्यासाठी मोठी तगडी फाईट राहिलेली आहे किंवा राहील आणि ही बघायला आम्हालाही फार उत्सुकता, आमची उत्सुकता शिगेला पोचली की प्रभाग क्रमांक 29मध्ये काय घडतं आहे. तर आमच्या शुभेच्छा तुमच्या तिघांसोबतही आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. बघूयात की नेमकं या भागामध्ये, या प्रभागामध्ये नेमकं काय होतं आहे, आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तर तुमचे जे लाडके मतदार आहेत त्या लाडक्या मतदारांना काय आवाहन कराल? लाडक्या मतदारांना हेच आवाहन करतो की भारतीय जनता पार्टीचे तिन्ही नौके उमेदवार आहे. ह्या प्रभागामध्ये 25 वर्षामध्ये कमळ फुलवायचं आहे आणि सगळ्यांनी मदत करायची. गोरगरीब जनतेने, पैशावाल्यांनी, सगळ्यांनी ह्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टी हा पक्ष तिघं उमेदवार निवडून देतील, जनता अशी अपेक्षा करतो. 30 ते 35 वर्षापासून सामाजिक कार्य करतो. माझ्या समाज कार्याला बघून मला जर निवडून दिलं तर मी सभागृहामध्ये जाऊन ज्या काही जनतेच्या समस्या, या प्रभागाच्या समस्या आहे त्या आतुरतेने आणि पोटतिडकीने मांडेल आणि सोडवण्याचा प्रयत्न करेल. खूप खूप धन्यवाद सर. आतापर्यंत आपण इथल्या उमेदवार जे आहेत, अधिकृत उमेदवार, त्यांची आश्वासनं बघितली, या भागातील अडीअडचणी बघितल्या आणि पुढे ते काय काम करतील आणि काय कार्य करतील ते देखील आपण बघितलं, जाणून घेतलं. अशाच आणखीन प्रतिक्रिया बघण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज. नमस्कार.